तर बघा मित्रांनो, आपल्या कापसाला पाती लागायच्या आधी जर आपण एक पाळी घालून घ्यायला लागलो तर कारण त्याच्यामुळे जरा पात्याला पण फरक पडतो, जास्त पाती लागतात आणि आपल्या ह्या शेताला पाणी पण लागतं. त्याच्यामुळं म्हणलं चला घेऊ हाणून चिखला चिखली, त्या दिवशी खात पण चिखला चिखली प्यारला. तर चला म्हणलं बघा आपली बैलजोड आहे आणि हे आऊत बघा आपलं कसलं आहे, लोखंडी आऊत आहे, एकदम जड आहे, ह्याच्यावर दगड ठेवायची गरज नाही लागत, तसंच लागतं ती. तर बघा इकडं तर मोरून जोळीतून लावलं आहे आणि इकडं महाग असं बांधले. तर हे कासरी घेऊन असे रुमणीला इकडे बांधलेत आणि हे आपली बैलजोड आहे. तर हे आपला चाबूक वसन काढण्यासाठी पासाला जर वसन लागलं तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि एखाद्या कापसं आधीची असते त्यांनी बोंड पण लागली असतील तर सोन चल गुन्हे चल चल सोन गुन्हे बघा मस्तपैकी चलतेत आपलं दामानं हळूहळू हळूहळू चालवायची. कारण जास्त बी चिखलाचं कसं होतं बेजार होते बैल, त्याच्यामुळं आपलं हळूहळू चालवायचे. चल सोन गुन्हे चल सोन याक चल. तर हाणायची गरज नाही, हाणल्यावर लय पळत येत त्याच्यामुळं आपण हाणीतच नाही. मग आपलं कसं लागतंय म्हणून. तर मित्रांनो लय गरमाले म्हणून थोडंसं उभा केले ठेपा म्हणलं बायलाली. तिकडे बघा किती लाका लागले तर इतकं ऊन पडले. तर 100% पाऊस येईनच संध्याकाळी. आणि आपलं पाणी इकडे बघा तिथं बॉटल आहे. तर पाणी पिऊन मस्तपैकी आता थोडंसं 5 मिनटं म्हणलं थांबावं, आपला पण घाम जरा जिरतोय आणि त्यांना पण आराम होतोय. तर मित्रांनो लवकर पटापटा इथवर हानीत आले. आता राहिले एक 2 मुरडण त्या तिकडं थोडंसं लांड आहे ते राहिले. तर मित्रांनो घाई ह्याच्यामुळं चालू आहे की पाऊस तर येईनच, पण आपल्या भाचीचं लग्न पण आहे. तर भाचीच्या लग्नामुळं पण खूप असे कामं उरकून घ्यायचे लवकर लवकर. तर मित्रांनो आता लागलो तर आपण बैल चारा आऊत सोडलं तिकडं कडीला एक कोपऱ्यात आणि म्हणलं आता बैल चारून घ्यावं, दुपार पण झाली आहे. तर बघा मित्रांनो ही उभी लाईन आहे कापसाची. तर हे कापूस उभा पण 3 फुटावर आणि असा आडवा पण 3 फुटावर आहे, कारण 3 बाय 3 वर लावलेला आहे. तर जेणेकरून आपल्या ह्या कापसात जास्त तण होत आहे, त्याच्यामुळं आपलं तणाचं निवारण करण्यासाठी आडवी उभी पाळी चलते ह्याच्यामध्ये. तर बघू शकता इकडं पाते लागलेत आणि फुलं पण लागायला लागलीत. तर बघा इथं मध्ये फुल पण लागले मस्तपैकी. तर पांढरं फुलं आहे, मग तिकडे लाल फुलाचं आहे, इकडं बघा इकडे लाल फुलं आहेत. तर अशा पद्धतीनं फुलं पण लागलीत आणि आता बोंड पण लागणार आणि पोळ्यापर्यंत आपले कापूस खूप बहारावर येणार मालाच्या. तर बघू शकता आपला कापूस कसा आला कमेंट करा. तर खूप असं मस्त फवारणी झाली ह्या वेळेस, पण गेल्या वेळेस नव्हती झाली. तर ओलाला आपल्याला डुप्लिकेट लागला त्याच्यामुळे काही झालं नव्हतं. तर यावेळेस काय केलं की आपण प्रोफेक्स मारलं यावेळेस, त्याच्यामुळं आपला कापूस एकदम भारी आला आणि मस्त वाढ बी झाली आणि चमचमीत असं पानं शेंडी झाली तर तगारी चालायची मस्तपैकी. तर बघू शकता तर 4-4.5 फूट झाला की नंतर आपल्याला शेंड्या मारून घ्यायचं, जेणेकरून आपल्या बोंडाचं वजन वाढेल. तर मित्रांनो ही होती आजची कापसाविषयीची माहिती. तर मित्रांनो माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून पण सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.